अमेरिकेच्या सिनेटमध्ये सादर झालेल्या हॉल्टिंग इंटरनॅशनल रिलोकेशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲक्ट म्हणजेच हायर ॲक्ट 2025 या विधेयकामुळे भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली. या प्रस्तावानुसार अमेरिकन कंपन्यांनी परदेशात म्हणजेच भारतासारख्या देशांमध्ये आउटसोर्स केलेल्या कामावर आता 25% कर भरावा लागणार आहे. आणि जर हा प्रस्ताव कायद्यात रूपांतरित झाला तर भारतीय IT उद्योगासाठी ही मोठी धोक्याची घंटा ठरू शकते. विशेषतः पुणे आणि बंगळुरू सारख्या मोठ्या IT हबना या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. पुण्यातील सुप्रसिद्ध हिंजवाडी IT पार्क, जे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं IT हब मानलं जातं, इथल्या शेकडो कंपन्या अमेरिकन क्लायंटसाठी थेट काम करतात. तज्ज्ञांच्या मते या 25% करामुळे अमेरिकन कंपन्यांवरील खर्च तब्बल 60% पर्यंत वाढू शकतो. परिणामी अनेक कंपन्या आपलं आउटसोर्सिंग धोरण बदलण्याचा विचार करू शकतात. या सर्व घडामोडींचा थेट परिणाम हिंजेवाडी सारख्या IT पार्कवर होणार आहे. पुण्यातील हजारो IT व्यावसायिक आणि सॉफ्टवेअर इंजिनियर्ससाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरू शकते. हा प्रस्ताव रिपब्लिकन सिनेटर बर्नी मोरेनो ओहायो यांनी सादर केला आहे आणि हा कायदा 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. या करातून मिळणारा महसूल अमेरिकेतील मध्यमवर्गीयांच्या विकासासाठी वापरला जाईल असं सांगण्यात आलंय. मात्र यामुळे अमेरिकन कंपन्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय. अतिरिक्त कर भरून परदेशी कर्मचाऱ्यांना ठेवायचं का, की देशातील कर्मचाऱ्यांना संधी द्यायची? भारतीय IT उद्योग सध्या सुमारे $283 अब्ज किमतीचा आहे आणि त्यातील 60%हून अधिक महसूल अमेरिकेतून मिळतो. त्यामुळे या प्रस्तावाचा थेट परिणाम TCS, इन्फोसिस, विप्रो सारख्या दिग्गज कंपन्यांवर होणार आहे. दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट आणि मेटा सारख्या कंपन्या भारतात गुंतवणूक वाढत असतानाच हा कर लागू झाल्यास संपूर्ण परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल. आता या विधेयकाचं भवितव्य काय ठरतं आणि त्याचा परिणाम भारतीय IT उद्योगावर किती खोलवर होतो याकडे संपूर्ण क्षेत्राचं लक्ष लागलंय. द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे.